नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आजच्या पार्टमध्ये आपण आजचे जे काय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, आज 7 नोव्हेंबर ही तारीख आहे आणि या तारखेला कोणते प्रश्न न्यूजपेपरमध्ये आलेले आहेत किंवा कोणतं कंटेंट न्यूजपेपरमध्ये आजच्या दिवशी आहे हे कंटेंट आपल्याला बघायचं आहे. आणि प्रश्न खूप चांगले पद्धतीने आपण तयार केलेले असतात. हे प्रश्न तुम्हाला निश्चितच परीक्षेसाठी फायदेशीर ठरतात आणि त्यामुळे हे प्रश्न सर्व व्यवस्थितरित्या केले पाहिजे तुम्ही. आणि विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीचं परीक्षेमध्ये सर्वाधिक वेटेज असलेलं अलीकडे आपल्याला बघायला मिळत आहे. कोणतीही परीक्षा असू द्या, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडीचं महत्त्व अधिक असणं हे साहजिक आहे. कारण अधिकारी किंवा प्रशासन हे दररोजच्या घडामोडीशी संलग्न असणं हे खूप गरजेचं आहे. कारण आपल्या समाजामध्ये कुठल्या घटना घडतात हे प्रत्येकाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. तेव्हाच प्रशासनामध्ये एक कुशलता येऊ शकते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्यासमोर हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहे. आणि तुमच्यासमोर हा पहिलाच जो काय आजचा प्रश्न आहे तो प्रश्न दिसत आहे. आणि प्रश्न काय आहे मित्रांनो ते बघून घ्या एकदा. लक्ष द्या. पाकिस्तान हा जो देश आहे आपल्या शेजारचा, या पाकिस्तानमध्ये 2025मध्ये चर्चेत असलेली पुढील संभाव्य घटना दुरुस्ती ही किती क्रमांकाची आहे ते सांगायचं आहे तुम्हाला, किंवा कितवी असणार आहे ते सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी घटना दुरुस्ती असणार आहे ही 27वी घटना दुरुस्ती असणार आहे. कारण 24वी घटना दुरुस्ती जी आहे ती त्यांनी 26वी घटना दुरुस्ती जी आहे ती त्यांनी 2024ला केली होती. कधी केली होती? 2024ला. आणि 2024ला केल्यानंतर त्यांनी काय केलं माहिती आहे का? तर न्यायालयाचं जे काय महत्त्व आहे, हे न्यायालयाचे महत्त्व किंवा त्यांची जी अधिकचे जे काय अधिकार आहेत न्यायालयाचे ते कमी करण्याचा प्रयत्न या घटना दुरुस्तीमधून दिसून येतोय. आणि पाकिस्तान हा संविधानाच्या बाबतीमध्ये अपयशी असणारा देश आपल्याला निदर्शनास आलेला आहे. कारण काही वर्ष हे लष्कराकडे सत्ता असणारा देश आणि काही वर्ष हे जे काय सत्ताधारी आहेत किंवा जे शासक आहेत, सामान्य लोक आहेत आणि ज्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे अशा लोकांकडे असलेली सत्ता काही वर्ष आपल्याला बघायला मिळालेली आहे. आणि म्हणून हा जो देश आहे हा देश जरा संविधानाच्या बाबतीमध्ये अपयशी ठरलेला निश्चितच लक्षात येईल. आणि बिलासपूर नावाचा एक जिल्हा आहे आणि बिलासपूर या ठिकाणी रेल्वे अपघात झाला मित्रांनो. 4 तारखेला हा अपघात झालेला आहे. आणि तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की हा जो अपघात झाला आहे तर हे जे बिलासपूर हे आहे स्टेशन आहे किंवा तो जो मार्ग आहे किंवा तो जिल्हा आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे? आणि तर तो विद्यार्थी मित्रांनो छत्तीसगडमध्ये आहे. कारण काय होतं माहिती आहे का, परीक्षेमध्ये किंवा चालू घडामोडीच्या रिलेटेड बऱ्याच वेळेस असे प्रश्न येऊन गेलेले आहेत. एखादा जिल्हा जर न्यूजपेपरमध्ये असेल आणि तो एखाद्या विशिष्ट कारणाने असेल तर त्याचं लोकेशन त्यांनी विचारलेलं आहे, त्याचं राज्य विचारलेलं आहे. म्हणून आपण हा प्रश्न तयार केलेला आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेला मोठ्या प्रमाणावर विचारले जातात. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर नरेश दधीच हे जे व्यक्तिमत्व आहे हे खूप प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे फिजिक्स या विषयासाठी. आणि यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर त्यांचे योगदान कोणत्या प्रमुख विषयाच्या संबंधी आहे असा प्रश्न या ठिकाणी पडेल. आणि त्यांचं जे काय योगदान आहे ते योगदान मित्रांनो सैद्धांतिक भौतिकशास्त्राच्या संदर्भामध्ये आहे. आणि या व्यक्तीने किंवा या अभ्यासकांनी पुणे या ठिकाणी राहून मोठ्या प्रमाणावरती संशोधनाचं कार्य केलेलं आहे पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न काय असणार आहे बघा. तानसा नावाचं हे एक वन्य जीव अभयारण्य आहे आणि हे विशेष प्रसिद्ध किंवा न्यूजपेपरमध्ये आलेलं अभयारण्य आहे. आणि चर्चेत असल्यामुळे आपल्याला असा प्रश्न पडेल की बाबा
हे जे तानसा वन्यजीव अभयारण्य आहे हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न जनरली तुम्हाला माहिती असेल आणि म्हणून हे जे अभयारण्य आहेत हे अभयारण्य तुम्हाला चांगले करायचे आहेत. या प्रश्नाचं उत्तर फक्त तुम्ही मला कमेंट करून सांगा, कारण हा सिलेबस बेस्ड प्रश्न मी तयार केलेला आहे. ओके, चला आता त्यानंतर पुढचा मुद्दा बघा. गुगलने काय केलेलं आहे तर गुगलने ॲमेझॉन रेन फॉरेस्ट पुनर्जीवन करण्यासाठी कोणत्या ब्राझिलियन स्टार्टअप सोबत करार केलेला आहे बघा मित्रांनो. मग कोणता स्टार्टअप आहे? त्या ब्राझिलियाचं आहे आणि मग ते कोणतं आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. तर मोमबाक नावाचं हे स्टार्टअप आहे. या स्टार्टअप सोबत त्यांनी काय केलं तर करार केला आणि हे जे रेन फॉरेस्ट आहेत यांच्या संदर्भामध्ये आता ते काम करणार आहेत. ओके, आता त्यानंतर परत पुढे बघा, गोव्यातील शाळांमध्ये सध्या किती प्रकारच्या कचऱ्यांची वेगळे बिन किंवा डस्टबिन तयार करण्यात आलेलं आहे? तर 5 डस्टबिन त्यांनी तयार केलेले आहेत. प्रामुख्याने काय केलं विद्यार्थी मित्रांनो त्यांनी की जे काही कागद असतात आणि त्याचबरोबर कार्डबोर्ड असतात हे एका डस्टबिनमध्ये टाकायचे, व्यवस्थित समजून घ्या. आणि त्यानंतर जो प्लॅस्टिक कचरा आहे तो एका डस्टबिनमध्ये टाकायचा. आलं लक्षात? या 2 डस्टबिन झाल्या. ठीक आहे, पहिली डस्टबिन ही कागदाची असेल किंवा कार्डबोर्डची असेल. ओके, पहिली डस्टबिन कशाची असणार आहे? कागद किंवा कार्डबोर्ड याची असणार आहे. जे पुष्टे वगैरे आहेत का त्याचे असणार आहे. आणि त्यानंतर दुसरी डस्टबिन कशाची असणार आहे मित्रांनो? तर प्लॅस्टिकचे असणार आहे. प्लॅस्टिक ठीक आहे, प्लॅस्टिकचे असेल. आणि त्यानंतर परत पुढे बघा, नंतरची डस्टबिनचा जर विचार केला जे इतर हे आहेत बघा, ज्याला धातू वगैरे आपण असं म्हणूयात, धातू. ओके, धातू आणि काच असणार आहे जे काय घटक आहेत ते. आणि ओला कचरा एक. ओके, ओला कचरा आणि विघटन न होणारा इतर कचरा. अशा पद्धतीने त्यांनी काय केलं तर वर्गीकरण केलेलं आहे. आणि अशा आता त्यांच्या काय असणार डस्टबिन असणार. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील या कचऱ्याचं वर्गीकरण केलं जातं आणि आपण 2 गटात करतो, एक तर ओला कचरा, सुका कचरा वगैरे वगैरे. लक्षात आलं? अशा पद्धतीने. आता कचरा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण हे खूप एक सेन्सिटिव्ह पार्ट बनलेला आहे की प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि म्हणून त्यामुळे शासनाच्या जरा योग्य ते पावलं त्या ठिकाणी उचलले गेलेत. पोलंड नावाचा देश आहे मित्रांनो. 2025 साली सुरू करण्यात आलेल्या संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम. आता 2025चा पोलंडचा संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम आहे आणि तो कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे ते सांगायचं. तर त्याचं नाव आहे ॲक्ट रेडीनेस नाव आहे, ॲक्ट रेडीनेस. आणि हा जो आहे हा जवानांचा प्रशिक्षण कार्यक्रम असणार आहे. तर यामध्ये असं होणार नाही मित्रांनो की कंपल्शन नाही आहे, कंपल्सरी नाही आहे. एक व्हॉल्युंटरी नावाचा हा एक प्रोजेक्ट असणार आहे. ज्यांची इच्छा आहे असेच लोक ट्रेनिंग या ठिकाणी करू शकतील अशा पद्धतीचं. आणि पोलंडच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा प्रशिक्षण कार्यक्रम हाच आहे. म्हणून तुम्हाला परीक्षेला असा पण प्रश्न येईल की पोलंडच्या इतिहासामध्ये सर्वाधिक मोठा एक संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम हा टिंबटिंब साली राबवला गेला. तर 2025 साली राबवला गेला. आणि त्यानंतरचा प्रश्न बघा, वंदे मातरम हे जे गीत आहे हे गीत कोणत्या लेखकाने लिहिलं आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं ते गीत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो मला तुम्ही कमेंट करून सांगा की त्यांनी ते कोणत्या भाषेमध्ये लिहिलं होतं आणि ते का विचारलं जाणार आहे तसं. तर वंदे मातरम हे जे गीत आहे या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेत आणि त्याच्या निमित्ताने सरकारने कोणता
उपक्रम राबवलेला आहे ते सांगायचं आहे तुम्हाला, तर त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते हे असणार आहे, वर्षभर स्मरण उत्सव जो काय आहे, स्मरण करायचं आहे त्या गीताचं, किंवा देशामध्ये किंवा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कशा पद्धतीने लोकांनी आहुती दिली प्राणांची, तर त्या बाबीचं आपल्याला इथे स्मरण करता येईल एकंदरीत. आणि हे जे गीत आहे मित्रांनो, हे 1875 या वर्षी लिहिलेलं होतं बघा, 1875ला. म्हणून हा पण मुद्दा एक महत्त्वाचा ठरतो. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, भारतातील 2025 मधील सर्वाधिक प्रदूषित जिल्हा कोणता ठरलेला आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वाधिक प्रदूषित असणारा जो काय जिल्हा आहे तो कोणता आहे, तर नॉर्थ 24 पारगनास अशा पद्धतीने तो जिल्हा आहे. आणि या ठिकाणी आपण थांबूयात, पण तत्पूर्वी मी काय करणार आहे, एक थोड्या वेळाने एक ऑनलाईनच लेक्चर घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्यामधून आपण काय करणार आहोत, PYQ चांगले करणार आहोत इथून पुढे. PYQ आणि PYQचे लेक्चर्स असणार आहेत ते पुणे, मुंबई, लक्षात ठेवा, पुणे, मुंबई आणि त्याचबरोबर नाशिक या 3 जिल्ह्याचे जे काय PYQ आहेत, हे PYQ अगोदर मी कव्हर करणार आहे सर्व आत्तापर्यंत, ठीक आहे, मागील परीक्षांच्या, आणि त्याचं ॲनालिसिस देखील मी तुम्हाला देणार आहे. ओके, त्यासाठी सर्वांनी ते लेक्चर्स चांगल्या पद्धतीने पहा. आणि हे आता आपला एक शेवटचा जो काय प्रश्न आहे तो आपण घेतला, या ठिकाणी आपण थांबूयात. सर्वांनी अभ्यास चांगला करा आणि काही अडचण आल्यानंतर प्लीज टेल टू मी. ओके, थँक्यू.